सोनापूर शहरातील मांजरेवाडी वडार गल्ली परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय। आज सकाळी साधारण 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास शाळेला जात असताना एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार विजय दत्तात्रेय माने याने मुलीची छेड काढल्याचे सांगण्यात येत आहे। त्यानंतर झालेल्या वादात महानंदा धोत्रे, सुनीता दत्तात्रेय माने आणि शांताबाई नागनाथ भरले यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच पालक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले होते। शाळेला जात होते ते पोरगं मला छेडत होतं हात विजय मानेचं पोरगाचं नाव आणि मी ते हात पकडून ओढत होते शाळेमध्ये पण। कुठं सकाळी कुठं झाली घटना? शाळेला चाललं होतं ते पोरगं माझ्या पाठीमागे होतं। हात ओढला मी घरी गेले, आमची मम्मी सांगत होते त्यांना मारून मारले, हाताला ते लागलंय। कोण आहे? नाव काय? नाव विजय माने। कुठे झालंय? मधुरेवाडीमध्ये। माझं नाव राधिका सुरेश माने। अत्तीच्या बाहेर छेड करतात आणि एकदा नाही दोनदा नाही 4 वेळा मारला। अजून घर घुसून धमकी द्यायला लागलेत। माझा नवरा गाडीवर जातात 8-15 दिवसाला घरी येतात। मी 3 पोरी माझे करून काढते, मी करून काढले की माझ्या पोरीला अत्याचार करतात, अत्तीच्या बाहेर करतात। त्यांनी 4 वेळा मला मारला, ते 4 वेळा झालं। याच वेळेला मी तर सिव्हिल मध्ये आले, नाही तर जाऊ द्या सोड, आपले लोक जाऊ द्या सोड, मी गप्प बसते। मला घरला राहूच दिलं। मी 10 वर्षाचा घरा भाड्यानं राहत होते। मी येऊन होते तर 2 महिने झालं सध्याच्या घरात। माझे लेकरं हाताला आलेत, आपले पाहुणे लोक आहेत म्हणून मी तर मजुरीला आले तर अत्तीच्या बाहेर करायला लागले ते लोक। घर घुसून 3-4 जण मला मारले। सकाळी बेसून पडले तर सुद्धा सोडी नाही दिली। डायरेक्ट म्हणतात पोलीस चौकीला चल, तुला दाखवत पोलीसचं धमकी द्यायला लागले। ते मानंदा धोत्रे, शांता धोत्रे, सुनी माने, विजय माने। या अगोदर पण असं काही झालं होतं का? या अगोदर मी सारखं चेडपड करत होते, जाऊ दे सोड, जाऊ दे सोड। मी गप्पच वेळा तिच्या बाहेर गेलात बघा। मी काय सुद्धा त्यांना घरला गेलंच नाही, तिने आमच्या घरापर्यंत येऊन मारलेत। कुठं तिने मजरेवाडीला सगळेजण मजरेवाडीला जात, तुमच्या घराजवळच आहे? घराच जातात। असं गल्ली पोळ एवढंच आहे, ते वाटासाठी मी शेवा द्यायचं, अत्तीच्या बाहेर करायचं। माझं लेकर शाळा जात ना, लेकर इकडं तिकडं जातात, लेकर मला भाड खात्यात देतात म्हणून मी कशाला करू पण सांगा। माझं लेकर शाळा 1-2-3 पोरी आहेत। ते माझ्या भावाची पोरगी आहे ना, शाळेला जाताना त्यांनी शिवेगाळ केल्यावर हिने घरी रिटर्न आली। आम्ही घरातच बसलो होतो। मी काही तर राहत नाही, मी पाहुणी आहे, त्यांच्या घरी आलेली पाहुणी आहे मी त्यांना सोडवायला गेल्यावर त्यांनी मला पण मारहाण केलं, मला 5 टाके पडले। मी सुरेश दिलीप माने, ते ड्रायव्हर काम करतोय। मी 8-15 दिवसाला मी घरी येतोय, तरी मला सांगतात, मी माझे लेकरं सांगतात, माझी मंडळी सांगतात, मला रोज किरकिर व्हायला लागलं। कसं करायचं, घर सोडायचं का? तरी म्हणलं जाऊ सोड, आपले आहेत, मी घर कसं सोडायचं? इतके जसं आपण भाड्याने होतो, आता आपल्या स्वतःच्या घरात आलो तरी पण जाऊ सोड म्हणून आपण आपलं भाऊबंधामध्ये भांडणं कशाला करायचं म्हणलं मी, तरी पण मी त्याला दुरुस्त करत होतो। पण आता ह्या बारीला पूर्ण हत्ती केलं, म्हणजे तुम्ही 8-15 घर सोडून म्हणत पूर्ण घर या घरात राहू का जाऊ एवढं सांगा फक्त। जे मारणारे आहे तुमचे म्हणजे रिलेटिव्ह आहे का? लांबचं कोण नाही, पूर्ण जवळचे वैरी पक्ष जास्त आहेत।